36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मलकापूर चौफुली येथील अतिक्रमण प्रकरणामध्ये प्रशासनानं अखेर कठोर भूमिका घेतली असून माननीय तहसीलदार बोदवड तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत बोदवड यांच्या आदेशानुसार संबंधित अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. नोटिशीद्वारे संबंधितांना 30 दिवसांच्या आत त्यांच्या ताब्यातील जागेची सर्व वैध आणि कायदेशीर कागदपत्रे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या कालावधीमध्ये मालकी किंवा ताब्याचा कायदेशीर पुरावा सादर करण्यात अपयश आल्यास संबंधित बांधकाम अथवा जागा अतिक्रमण करून घोषित करण्यात येईल. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर संबंधितांनी स्वखर्चाने आणि स्वतःहून अतिक्रमण हटवावे. तसे न केल्यास प्रशासन थेट अतिक्रमण हटवण्याची कारवाई करेल. विशेष म्हणजे प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याची वेळ आल्यास त्या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचंही नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आलं. मलकापूर चौफुलीवरील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत होता. आता प्रशासनानं कायदेशीर प्रक्रिया सुरू करून कठोर कारवाईचे संकेत दिल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील 30 दिवसानंतर होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. जय महाराष्ट्र. मी जनसेवक विनोद पाडर, मिशन मलकापूर चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज चौक. या इथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवर अतिक्रमणाच्या संदर्भात जवळजवळ मी 7 वर्ष झाले प्रशासनाशी लढा देत आहे. त्याकरता माझे आतापर्यंत बरेच आंदोलनं झाले, मोर्चे झाले, उपोषण झाले, आत्मदान आंदोलन झालं. पण शासनाने काही ना काही पत्रक देऊन, काही ना काही कारवाई करण्याचे आदेश देऊन ते आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला. आपण सुद्धा लोकशाही मार्गाने त्यांना साथ द्यावी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु 7 वर्ष झाले त्या ठिकाणी ठोस अशी कारवाई जी छत्रपती शिवाजी महाराजांची जागा तेथील व्यापाऱ्यांनी बळकावलेली आहे आणि ते पूर्ण 100% अतिक्रमण आहे. त्या व्यापाऱ्यांकडे बांधकाम परवाना नाही आहे, प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, कुठल्याच पद्धतीचे अधिकृत असे डॉक्युमेंट्स नसून फुल टू फुल 100% अतिक्रमण ते आहे. मी येत्या 6 जुलै 2026 रोजी एक आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन आत्मदान आंदोलन मी करणार होतो. परंतु जिल्हाधिकारी साहेब, माननीय बोदवडचे ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार साहेब यांनी माझ्या आंदोलनाला हाक देऊन 29 जून रोजी बोदवड तहसील कार्यालय या ठिकाणी संबंधित सर्व डिपार्टमेंटची एक बैठक बोलून मग त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, नगरपंचायत, महावितरण, MSRD, मुख्य आपले पोलीस निरीक्षक साहेब बोदवड आणि स्वतः तहसीलदार साहेब आणि मी आणि पत्रकार बांधव आणि सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांची एक संयुक्त बैठक 29 तारखेला पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सर्व या विषयावर चर्चा झाली आणि नंतर असं ठरलं आहे की यांच्याकडे कुठली डॉक्युमेंट्स आहे, कुठले असे आधारावर यांनी आतापर्यंत अतिक्रमण केलं आहे ती माहिती माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांच्याकडून मागवलेली आहे आणि ती माहिती मागवल्यानंतर ते पूर्णपणे अतिक्रमण जर सिद्ध होत असेल, अतिक्रमण ते आहेच, यात काही शंकाच नाही, ते सिद्ध झाल्यानंतर त्यांना माननीय तहसीलदार साहेब, नगरपंचायत, भूमी अभिलेख यांच्या थ्रू नोटीस बजावली जाणार आहे आणि 15 दिवसाचा अवधी त्यांना दिला आहे. येत्या 15 दिवसामध्ये त्यांनी ते डॉक्युमेंट सादर करायचे आहे आणि ते डॉक्युमेंट त्यांनी सादर केले नाही आणि ते 100% अतिक्रमण सिद्ध झालं, अतिक्रमण आहे म्हणजे आहे, तर 15 दिवसानंतर माननीय नगरपंचायत तसेच तहसीलदार साहेब हे त्यांना नोटीस देतील की तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्यावं. त्यांनी नाही काढल्यास त्यानंतर नगरपंचायत व महसूल विभाग स्वतः अतिक्रमण काढून तो छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्णपणे 100% मोकळा करून शिवस्मारकाला देणार आहे. 20,000 स्क्वेअर फूटची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तर येत्या 15 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिलेला आहे. 15 तारखेनंतर त्यांनी जर काही ॲक्शन नाही घेतली, यापेक्षा तीव्र आंदोलन जवळजवळ 500-700 कार्यकर्ते घेऊन
त्या ठिकाणी करेल याचे परिणाम प्रशासनाला आणि व्यापारी बांधवांना नाईलाजास्तव भोगावं लागेल. सर्व व्यापारी बांधवांना मी वेठी धरत नाही. फक्त मलकापूर चौफुली जी छत्रपती शिवाजी महाराजांना जागा दिली होती स्मारकाकरता, त्या जागेची मागणी आहे. 40 वर्षापूर्वी गुणवंतराव देशमुख यांनी ती जागा दिली होती, ती रास्त मागणी आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावे त्याचा उतारा सुद्धा होता. प्रोसिडिंगमध्ये ठराव सुद्धा आहे, कृती आराखड्यात विषय आहे, विकास आराखड्यामध्ये. तर आम्ही आता 15 तारखेची वाट पाहतोय. 15 तारखेला आम्हाला शासन न्याय देईल अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, बोदवड.